उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3हून कमी नाही इतक्या बहुमताचा पाठिंबा असणारे समावेदन त्याच सत्रात राष्ट्रपतीस सादर करण्यात आल्यानंतर राष्ट्रपतीने आदेश दिल्याखेरीज त्यांच्या पदावरून दूर केले जाणार नाही असे अधिनियमित केले आहे. भारतीय संविधानातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याबाबतच्या अनुच्छेद 217 व अनुच्छेद 124(4) मधील तरतुदींच्या साकल्याने विचार करता ज्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची घटनात्मक कार्यपद्धती अधिनियमित करण्यात आली आहे, तीच कार्यपद्धती राज्याच्या निवडणूक आयुक्तांना देखील पदावरून दूर करण्यासाठी अधिनियमित करण्यात आलेल्या आहेत. याबाबतची अधिकारिता ही केवळ संसदेची असून राज्य विधिमंडळामध्ये राज्याच्या निवडणूक आयुक्तांचा पदावरून दूर करण्यासाठी प्रक्रिया करता येणार नाही व तसे संविधानाला अपेक्षित नाही. हे सभागृह संविधानानुसार कामकाज करणारे सभागृह असून संविधानाला अपेक्षित नसलेल्या कार्यपद्धतीत अवलंबिणे अपेक्षित नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्तांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत सन्मान्य सदस्य श्री नाना पटोले यांनी दिलेले निवेदनावर या सभागृहाने अथवा राज्य शासनाने कारवाई करणे अपेक्षित नाही. आता अजून बोलता देणार नाही, मी पूर्ण रुलिंग दिलेलं आहे. बोला. अध्यक्ष महोदय, नाना पटोले. हो नानासाहेब, हो नानासाहेब. नाही काय बोलणार. ठीक आहे, रेकॉर्डवरती देतो तुम्हाला.